brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर. घरातली मंडळी बाहेर गेलेली होती. बाहेरून ते परत एकदा घरात आले, दरवाजा उघडला आणि त्यानंतर बेडरूमकडे गेले तर बेडरूम काही दीप्ती उघडत नव्हती. पण आतमध्ये तिच्या 3 वर्षांच्या मुलीचा रडायचा आवाज मात्र त्यांना येत होता आणि डाऊट आला. म्हणून त्या मुलाने त्या मुलीच्या आईला फोन केला आणि सांगितलं की ती फोन उचलत नाही, जरा तुम्ही एकदा बोलता का. तर तो फोन तिच्या आईचा येईपर्यंत यांनी कुटुंबियांनी दरवाजा तोडला, आतमध्ये घुसले आणि काय दिसलं तर दीप्तीने वर गळफास घेतला होता आणि तिची 3 वर्षाची लेक तिच्या समोर रडत होती. 50 तोळे सोनं, 25 लाखांचा हुंडा, 4 चाकी गाडी, त्यानंतर परत एकदा प्रॉपर्टीमध्ये हिस्सा, अशा सगळ्या गोष्टी झाल्यानंतर सुद्धा पुण्यातल्या एका राजकीय कुटुंबातील हा सगळा संसार का नाही टिकला. आणि त्यापेक्षा पुढे जाऊन काय तर दीप्तीला गर्भपातापासून ते थेट स्वतःचा जीव संपवण्यापर्यंत वेळ का आली, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं शोधायची आहेत. आणि म्हणून ही सोबत FIR कॉपी आणली. आतापर्यंत या हवेली तालुक्यातल्या प्रकरणामध्ये नक्की काय झालं, हुंडाबळी आहे वगैरे इथपर्यंत तुम्हाला घटना कळल्या असतील. पण आता थोडं सविस्तर आणि आतापर्यंत ज्या बातम्या आल्या त्याच्या पलीकडे जाऊन समजून घेऊ, कारण माझ्यापेक्षा ही FIR जास्त बोलेल. नमस्कार, मी ओंकार, मुंबई तकमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत. घटना काय, घटना आहे पुण्यातल्या कडवस्तीतल्या सोरतापवाडीमधली, जे हवेली तालुक्यामध्ये येतं. पुणे ग्रामीण पोलीस ज्युडिशियरी तसे साधारण दिसतं. इथे दीप्ती चौधरी, सासरकडचं आडनाव चौधरी, या मुलीने स्वतःला संपवून घेतलं. 3 वर्षांची मुलगी लेक होती तिला छोटी, आणि आधी एकदा गर्भपात पण झालेला होता. नवऱ्यानं तो करायला लावला असं या सगळ्यामध्ये म्हणणं आहे. अर्थात तसे सेक्शन्स पण या सगळ्यामध्ये लावलेत, ते काय ते पण समजून घ्यायचं. पण एक बेसिक प्रकरण हुंडाबळीचं हे या सगळ्यातून क्लिअर झालंय. पण त्याच्या पलीकडे ज्यावेळी मी सगळी FIR वाचली, अधिकाऱ्यांशी बोललो या सगळ्या प्रकरणात, त्यावेळी आणखी काही घटना उघडकीस झाल्यात. आज सगळ्या सविस्तर समजून घ्यायच्यात. मी थेट मुद्द्याला सुरुवात करतो. FIR दीप्तीच्या आईने दिली आहे, दीप्तीने स्वतःचा जीव संपवला आणि सासूचे सरपंच आहेत, त्यामध्ये सगळा प्रचार विचार सगळा चालू होता. त्यावेळी सुद्धा नवरा बायकोची बऱ्यापैकी भांडणं व्हायची. त्यानंतर परत एकदा काही गोष्टी दीप्तीच्या बाबतीत घडलेल्या होत्या. 1 बाय 1 सुरुवात करू. दीप्तीच्या आईने ही सगळी FIR दिली या प्रकरणात आणि त्यांनी सांगितलं की 2019ला 23/11 म्हणजे 23 नोव्हेंबर 2019ला माझ्या मुलीचा रीती रिवाजाप्रमाणे रोहन कारभारी चौधरी यांच्याशी माझा विवाह झाला. आम्ही वृंदावन गार्डन म्हणजे आहे तिथे आम्ही मोठ्या थाटामाटात लग्न लावून दिलं. त्यानंतर सुरुवातीचा जवळपास 1-1.5 महिन्याचा संसार बरा चाललेला होता. आणि त्यानंतर 25/12/2019 म्हणजे लगेच नोव्हेंबर महिन्यात लग्न झालं 23 तारखेला, आणि 25 डिसेंबरला लगेच संध्याकाळी 6च्या सुमारास पती रोहन चौधरी याने तिच्या चारित्र्यावरती संशय घ्यायला, त्यानंतर त्याच्या आईचं असं म्हणणं की सुरुवात केली. आणि त्यानंतर पती पत्नी, सासू सासरे, दीर, हे तू दिसण्यास देखणी नाहीस किंवा रूपास तू काही फारशी चांगली नाहीस आणि रूपास तू साजेशी नाही व तुला स्वयंपाक सुद्धा धड येत नाही, कपडे नीट धुता येत नाहीत, या गोष्टी सुद्धा नीटनेटक्या सगळ्या ठेवता येत नाहीत तुला घर सुद्धा, आणि म्हणून शेतात काम करणाऱ्या बायका सुद्धा बऱ्या अशी तू घरात राहतेस, आणि या सगळ्यावरून तिचा शारीरिक आणि मानसिक छळ करायला सुरुवात केली. लग्न झाल्यानंतर 1 महिन्यातच हा सगळा त्रास तिला सुरू झाला असल्याच्या आईने म्हटलंय. ठीक आहे, पण सुरुवातीला तिने आम्हाला काहीही सांगितलेलं नव्हतं. म्हणजे घरच्यांना गोष्टी कळू द्यायच्या नाहीत, संसार टिकवायचा, असं साधारण जिने आत्महत्या केली दीप्ती तिचा या सगळ्यामधून तिचा स्टँड दिसतो. त्यामुळे सुरुवातीला तिने आम्हाला काही सांगितलं नाही. नंतरच्या काळामध्ये तिचा पती तिला मारहाण करून शिवीगाळ करायचा, दमदाटी करायचा, हे तिने मला एका दिवशी सांगितलेलं होतं. या त्रासाबद्दल ती एकदा बोलता बोलता आई म्हणून माझ्याशी बोललेली होती, पण तिच्या वडिलांना या सगळ्याबद्दल आम्ही काही माहिती दिली नव्हती. आता ठीक आहे, मग ती असं म्हणते की शिवीगाळ दमदाटी केल्याचं तिने मला एकदा सांगितलं, त्रासाबद्दल पण ती मला बोलली होती. पण या काळामध्ये माझी मुलगी दीप्ते हिला दिवस गेले आणि त्यानंतर 2019 पूर्ण संपलं, 19च्या एंडिंगलाच लग्न झालं होतं, 20 संपलं, 21 संपलं. थोडंफार घरामध्ये त्यांचं साठलोटं झालं किंवा एक अंडरस्टँडिंग झालं असेल, त्यामुळे फार काय प्रॉब्लेम्स आले नाहीत, रेजिस्टन्स तयार झाला नाही. पण त्यानंतर 4 मे 2023ला तिची डिलिव्हरी झाली आणि 2022ला अर्थात तिला दिवस गेलेले होते. आता जेव्हा डिलिव्हरी झाली 2023ला तिची, त्यावेळी तिला मुलगी झाली आणि हे समजल्यानंतर सासरकडचे लोक नाराज झाले.
त्यानंतर काही दिवसांनी दीप्तीच्या सासरी म्हणजेच सोरतापवाडी इथे गेलेली असताना तिने मला फोन करून सांगितलं की आमचा एक्सपोर्टचा व्यवसाय आहे तो आता बंद झाला आहे, त्यामुळे माझे पती तू माहेरून नवीन व्यवसायासाठी 10 लाख रुपये घेऊन ये आणि सासरकडच्या लोकांचा काही त्रास होऊ नये म्हणून पती रोहन याला आम्ही 10 लाख रुपये रोख स्वरूपात दिले. आम्ही 10 लाखांची त्याला रक्कम दिली की बाबा तुझा बिझनेस बंद पडलेला आहे तर आम्ही तुला हातभार म्हणून देतो. त्यानंतर पुढील काही दिवसात रोहन याने माझ्या मुलीला दीप्ती हिला व्यवस्थित सांभाळलं. त्यानंतर काही दिवसातच मुलगी दीप्ती हिने मला सांगितलं की माझे पती हे मला वारंवार टोचून बोलतात, टॉन्ट मारतात आणि तिचं लग्न झालं त्यावेळेस आपल्या लग्नामध्ये तुझ्या आईबापाने काही हुंडा म्हणून 4 चाकी गाडी आम्हाला बाबा दिली नाही आणि आता जर संसार सुखाचा व्हायचा असेल तर ते असं म्हणतात की मुलीचा संसार सुखाचा व्हावा यासाठी पतीस 4 चाकी गाडी घेण्यासाठी 25 लाख रुपये तुझ्या माहेरून तू घेऊन ये आणि सुखी राहण्यासाठीच मागील प्रमाणे सुद्धा स्वरूपात ते रोख स्वरूपात तू आम्हाला दे, कारण याच्या आधी तुम्ही लग्नामध्ये सुद्धा आम्हाला काय हुंडा असं दिसतंय की लग्नामध्ये त्यांनी 50 तोळे सोनं दिलेलं होतं. ठीक आहे. मग ते असं म्हणतात की आम्ही दीप्तीला सुमारे 50 तोळे सोनं हे स्त्रीधन म्हणून लग्नात घातलेलं होतं. हे सोन्याचे दागिने लग्नानंतर तिचे पती त्यानंतर सासू सुनीता यांनी काढून घेतले आणि दीप्तीच दागिन्याबाबत मी जेव्हा विचारलं तेव्हा दीप्तीने मला सांगितलं की माझे पती आणि सासू यांनी, आपण ग्रामीण भागात राहतो त्या ठिकाणी चोरीचं प्रमाण जास्त आहे आणि तुझ्याकडील सोन्याचे दागिने हे आमच्याकडे असू देत असं म्हणून त्यांनी दागिने काढून घेतले. काही दिवसांनी जेव्हा लग्न करायला जाताना मी माझ्या सासूला आणि पतीला दागिन्याबद्दल विचारले तेव्हा त्यांनी मला सांगितलं की हे सगळे दागिने आपण नवीन व्यवसायासाठी बँकेत गहाण ठेवलेले आहेत, त्यामुळे आता तुला ते देता येणार नाही. आता इथून पुढे ऍक्च्युअल स्टोरीचा सगळा पार्ट सुरू होतो. मग ऑक्टोबर 2025. ऑक्टोबर 2025 मध्ये तिची सासू सुनीता कारभारी चौधरी या सोरतापवाडीच्या ग्रामपंचायत सरपंच झाल्या. त्या निवडणुकीमध्ये त्यांनी मोठेपणा दाखवण्यासाठी दीप्तीकडे आणि तिच्या पती रोहन यांच्याकडे पैशाची मागणी केली. त्यांनी पैशाच्या मागणीस माझी मुलगी दीप्ती हिने आता माहेरून पैसे आणणार नाही असं मुलीने क्लिअर करून टाकलं की आता काय पैसे आणणार नाहीत. ठीक आहे. मग निवडणूक झाली, सासू सरपंच झाल्या आणि त्यांनी इकडं दीप्तीच्या माहेरी मागणी केली की बाबा आणखी काही पैसे लागणार तर ते घेऊन ये. मग तिचं दीप्तीने नकार दिला. मग त्यानंतर पती रोहन आणि त्यानंतर सासरे कारभारी आणि सासू सुनीता त्यानंतर दीर रोहित यांनी तिचा शारीरिक आणि मानसिक त्रास द्यायला तिला सुरुवात केली व तिचे पती रोहन याने तुझ्याकडील माहेरकडचे लोक हे फक्त दिखाव्याने मोठे आहेत, मनाने ते नाहीत आणि ते असं म्हणाले की हे सगळे भिकारी आहेत असं त्यांनी उल्लेख केला एफआयआर मध्ये. असं टोचून तिला वारंवार बोलायचं, हिचं मानसिक खच्चीकरण करायला सुरुवात केली आणि सासू हे नेहमीच तिला माहेरकडच्या लोकांबाबत खालच्या स्तरावर जाऊन शिवीगाळ करत होत्या आणि वेळोवेळी हे सगळं होत होतं असं तिच्या आईला दीप्ती सांगत होती, ज्या आईनेही एफआयआर मध्ये नमूद केलं. अंदाजे नोव्हेंबर 2025 मध्ये माझी मुलगी दीप्ती ही घरी आली. तिला प्रचंड मानसिकरित्या मला ती खसलेली दिसली, नाराज होती. तेव्हा मी दीप्तीला विचारलं का बाई नाराज दिसतेस, काय झालं तुला? तर ती मोठ्याने रडू लागली आणि तिने असं सांगितलं की मी तिला जवळ घेतलं, शांत केलं आणि तिला विचारलं. मग तेव्हा ती मुलगी सांगू लागली मला की माझ्या पोटातील 5 महिन्याचं बाळ हे माझ्या इच्छेविरोधात मला पहिली मुलगी झाली आणि त्या कारणास्तव परत एकदा आता या सगळ्याला नकार दिला आणि त्यानंतर गर्भलिंग तपासणी करायची आहे असं माझ्या पतींनी मला सांगितलं. त्या गर्भलिंग तपासणीसाठी मी स्पष्टपणे नकार दिला आणि या कारणावरून माझ्या पतीने मला मारहाण केली, शिवीगाळ केली, दमदाटी केली आणि त्यानंतर ते असं म्हणतात की माझी सासू सुनीता व सासरे कारभारी यांनी सुद्धा मला म्हणाले की आमच्या वंशाला दिवा पाहिजे, आता तू जर तपासणी करणार नसशील तर तू चालती हो, तू काय इथे राहू नकोस, तू तुझी माहेरी जा असं दमदाटी केली. त्यानंतर माझे पती रोहन आणि सासू यांनी माझ्यावर दबाव आणला आणि त्यानंतर माझी इच्छा नसताना त्यांच्या मर्जीने त्यांनी काय केलं तर गर्भलिंग तपासणी केली. तेव्हा माझ्या पोटातील बाळ हे मुलगी असल्याचं समजलं आणि त्यामुळे माझे पती रोहन, सासू वगैरे यांनी सगळ्यांनी माझी इच्छा नसताना माझा गर्भपात केला. हे जेव्हा मी तिला सांगितलं, म्हणजे हे जेव्हा दीप्तीने तिच्या आईला सांगितलं तेव्हा अर्थात आईला शॉक बसला. आता यामध्ये पहिला मुद्दा उपस्थित होतो, एक तर गर्भलिंग चाचणी आपल्याकडे होत नाहीत, कायद्याने गुन्हा आहे आणि जर तरी पण त्या केल्या जात असतील तर संबंधित डॉक्टर विरोधात सगळ्यात पहिली एफआयआर आता पोलिसांनी दाखल केली पाहिजे. माझ्या माहितीनुसार ती अजून झालेली नाही. ठीक आहे, बॅक टू एफआयआर. त्यानंतर मग त्या सांगतात की या BNS वगैरे लोणी काळभोर इथे
मग ते असं सांगतात की लोणी काळभोर या ठिकाणी ध्रुव अंगण नावाने एक रेसिडेन्सी हाऊसिंग स्कीम चालू आहे. कोणाची? दीप्तीच्या माहेरच्यांची. ठीक आहे. मग तिथे माझी मुलगी दीप्ती हिच्या नावावरती ती स्कीम होती. मग पती रोहन याने काय मागणी केली? तो म्हटला की मुलगी दीप्ती हिला माहेरकडून त्या ध्रुव अंगण सोसायटीमध्ये स्कीम मधून तुझ्या हिश्श्याला येणारी जी मिळकत असेल ते घे, अशी वारंवार मागणी केली. आणि ती मागणी केल्यानंतर हे पैसे आपण आपल्या दोघांसाठी वापरू असं तिचा नवरा तिला म्हणत होता. रोहन आहे तो. आणि या सगळ्या गोष्टी दीप्तीने त्याच्या आधी सांगितलेल्या होत्या. मग त्या असं म्हणतात की 2019 पासून 2019च्या कधी जेव्हा सगळ्यात पहिल्यांदा दीप्तीने सांगितलं की माझा छळ होतोय, 23 नोव्हेंबरला लग्न आलं, त्यानंतर 25 डिसेंबरला तेव्हा तिने सांगितलं, तेव्हापासून 25 डिसेंबर 2019 पासून ते आता या 2026 पर्यंत सोरतापवाडी या ठिकाणी हद्दीत माझी मुलगी इथे राहत होती. त्या ठिकाणी तिला जबरदस्तीने गर्भपात करायला तिला त्यांनी डेलिव्हरेटलीचा गर्भपात करायला लावला. हे भाग पाडलं, त्यांना टोचून बोलले, त्रास दिला, छळ केला. आणि हे सगळं केल्यानंतर तिच्याकडची 4 चाकी गाडी संदर्भात तिच्याकडे हुंड्याची मागणी केली. पैसे आणण्यासाठी वारंवार तिला माहेरी पाठवलं. आणि हे सगळे केल्यामुळे माझ्या मुलीने आत्महत्या करण्यास तिचे सासू सासरे, दीर, पती हे सगळे कारणीभूत आहेत. आणि म्हणून मी ही FIR देत आहे असं दीप्तीच्या आईने सगळं सांगितलं. याच्यावरती ठीक आहे, ठाणे प्रभारी अधिकारी यांची सही आहे. हा सगळा क्लिअर झालाय. सेक्शन्स काय लावले त्या सगळ्यामध्ये? सेक्शन्स याच्यामध्ये लावलेत BNS 108 म्हणजे अटेम्प्ट टू सुसाईड, की तुम्ही प्रोवोक केलं एखाद्याला सुसाईड करायला, तो एक लावलेला आहे. त्यानंतर BNS 85, 89 दिसते. म्हणजे 85 म्हणजे साधारण पत्नी किंवा तिचे नातलग किंवा सासरकडची जी कोणी मंडळी असतील, नातेवाईक वगैरे, ही मंडळी ज्यावेळी क्रूर वागणूक देतात, छळ करतात, मारहाण करतात, तेव्हा ते सेक्शन 85 त्याच्यातलं BNS मधलं लागतं. 89 पण असंच की तुम्ही खोटी माहिती सांगून गर्भपात केलेला असेल तर 89 सेक्शन लागतं. किंवा 352 एक आहे, त्याच्यामध्ये तुम्ही जाणून बुजून एखाद्या व्यक्तीला घालून पाडून बोलताय, अपमान करताय, ते असतं. 351 पण त्यातलंच की तुम्ही पुढे धमक्या वगैरे देतात. तशी वेगवेगळी सगळी या सगळ्या प्रकरणात सेक्शन लागली. आता मूळ 2 प्रश्न माझे आहेत. प्रश्न क्रमांक 1, घडलेल्या घटनेसंदर्भात म्हणजे असं बऱ्याचदा म्हणण्यापेक्षा अशा काही प्रमाणांमध्ये होतं सुद्धा की अशा घटना आल्यानंतर बाहेरकडची मंडळी त्याच्यामध्ये आणखी काही गोष्टी ऍडिशन करतात वगैरे. पण या प्रकरणामध्ये हे दिसतंय की तिला सुरुवातीपासून त्रास होता, हे तिच्या आईला सुद्धा वारंवार सांगत आली आहे. तिच्या घरच्यांना या सगळ्या संदर्भात त्यांनी माहिती दिली आहे. आणि सगळ्यात महत्वाचं काय तर यामध्ये ट्रान्झॅक्शन झालेले आहेत हे सुद्धा आता क्लिअर दिसते. आता ते म्हणतात की रोखीच्या स्वरूपात आम्ही दिलेले आहेत, तर त्याचे काही हिशोब त्यांनी ठेवलेत का, पोलिसांकडे जमा केलेत का, ते बघणं महत्वाचं आहे. आणि दुसरा सगळ्यात महत्वाचा, जर गर्भलिंग तपासणी झालेली असेल, तुमच्या पोटामध्ये एक्झॅक्टली मुलगा आहे का मुलगी आहे याची टेस्ट झाली असेल, तर सगळ्यात आधी त्या डॉक्टर विरोधात सुद्धा आता पोलिसांनी पुढे येऊन FIR नोंदवली पाहिजे. फक्त महिला आयोग त्यांच्यापर्यंत पोहोचला आणि रुपाली चाकणकरांनी घरी काय झालं काय ना काय माहिती घेतली इथपर्यंत मर्यादित नाही राहिलं पाहिजे. तर हा एकदम गंभीर स्वरूपाचा गुन्हा आहे की ज्या ठिकाणी आता जेव्हा सासू सासऱ्याने यांना उचलले, पोलिसांनी ताब्यात घेतले, तेव्हा चौकशी दरम्यान तुम्ही हे कुठे केलं, कोणत्या डॉक्टरकडे केलं, त्या डॉक्टरला सुद्धा तेवढंच त्या सगळ्या प्रकारात जबाबदार धरलं पाहिजे. फरक पडत नाही की 2 वर्षापूर्वी झालेलं होतं. मुद्दा असा आहे की आज जर 2 वर्षानंतर दीप्तीला तिच्या 3 वर्षाच्या मुलीसमोर स्वतःला गळफास घेण्याशिवाय पर्याय उरला नाही, अशा वेळी ज्याने कोणी ते आधी केलं असेल त्याच्यावर सुद्धा कारवाई झाली पाहिजे. दुसरं सगळ्यात महत्वाचं, जर फोर्सफुली तिचं अबॉर्शन झालेलं आहे, फोर्सफुली चाइल्ड अडॉप्ट झालेलं आहे, ते म्युच्युअली दोघांच्या नवरा बायकोच्या कन्सेंटने नाहीये. आता तिचं असं म्हणणं की 5व्या महिन्यात झालंय, हे तर आणखी पुढचं आहे. सो 5व्या महिन्यात झालं हे जर असेल तर ते अशा प्रॅक्टिसेस कोण करतायत, अशा सगळ्यांवरती हे जे कोणते सिंडिकेट्स असतील या सगळ्यांवरती कारवाई झाली पाहिजे. या सगळ्या प्रकरणामध्ये त्यांच्या आई वडिलांशीही बोलायचा आम्ही प्रयत्न केला, माझ्या सहकार्याने त्यांचा इंटरव्ह्यू पण केला, तो पण मुंबई तकवरती तुम्हाला पाहायला मिळेल. मी स्वतः, मला आठवतं वैष्णवी हगवण्याचं प्रकरण महाराष्ट्रभरात खूप गाजलं, त्यावरती त्यानंतर हुंडाबळी आणि या सगळ्यावरती खूप चर्चा झाल्या, स्पेशली एका स्पेसिफिक कम्युनिटीमध्ये, म्हणजे अगदी पुण्यामध्ये मराठा कम्युनिटीची बरीच मंडळी भेटली होती एकमेकांना आणि समाजात हे झालं नाही पाहिजे वगैरे वगैरे. पण हुंडा, पैसा आणि अर्थकारण याला कुठलाही समाज, कोणतीही जात, कोणताही घटक ह्याच्यापासून काही आलाहिदा नसतो. सगळीकडेच या प्रॅक्टिसेस चाललेल्या असतात. मुद्दा हा आहे, याच्यावरती तेव्हा प्रचंड चर्चा झाली होती, विस्तृत वार्तांकन झालं होतं आणि सगळीकडे विस्तृत समाजावरती चर्चा झाली होती. त्यानंतर सुद्धा 6-8 महिन्यानंतर ह्या गोष्टी वारंवार जर आणि पुन्हा पुन्हा घडत असतील तर आम्ही या सगळ्याचा परत एकदा विचार केला पाहिजे. दीप्तीने तिच्या पोटच्या लेकीसमोर स्वतःचं आयुष्य संपवलं. पॉलिटिकल घरातली सासू सरपंच आहे, त्यामुळे कदाचित सोशल प्रेशर असेल या सगळ्यामध्ये की आपलं खानदान आणि आपलं घराणं वगैरे वगैरे अशा सगळ्या गोष्टी असतील.
पण याच्या सगळ्याच्या पुढे जाऊन सुद्धा तुमचा जीव जास्त महत्त्वाचा आहे. तोच जर तुम्हाला महत्त्वाचा वाटत नसेल तर दीप्तीवरती काय वेळ उघडली बघा तुम्ही. ही एफ आय आर, जसं मी ह्या व्हिडिओच्या सुरुवातीला म्हटलं होतं, माझ्यापेक्षा जास्त बोलते. सगळ्या प्रकरणाचे अपडेट्स घेणार आहेत तुम्ही मुंबई तक बघत राहा. कॅमेरा पर्सन गोपाळसोबत ओंकार वाबळे, थेट पुण्यावरून.